सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. संपूर्ण विश्वाला शांती, मैत्री आणि करुणेचा महान संदेश देणारे, माणसामाणसातील भेदाभेद मिटवून समता शिकवणारे, या संपूर्ण जगात स्त्रियांना देखील ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारे जगतवंदनीय जगद्गुरू तथागत भगवान बुद्ध, भारतीय संविधानाबरोबर संपूर्ण भारताची निर्मिती करणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. या महामानवांना साथ देणाऱ्या आदर्श माता यशोधरा, माता रमाई या आदर्श मातांना सुद्धा माझा त्रिवार पंचांग प्रणाम. तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी यांच्या धम्मकार्याला देखील माझा पंचांग प्रणाम. या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यांच्या धम्मकार्याला माझा सविनय जय भीम करून माझा हा व्हिडिओ जे पाहत आहेत ते सर्वच उपासक उपासिका बालबालिका सर्वांना माझा नमो बुद्धाय, जय भीम. आपला BSI पाली भाषा आणि धम्मलिपी वर्गात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. या वर्गामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या वर्गामध्ये आपण अशोककालीन धम्मलिपी आणि सातवाहनकालीन धम्मलिपी शिकणार आहोत. पण धम्मलिपी शिकण्यापूर्वी आपल्याला धम्मलिपी म्हणजे काय, पाली भाषा म्हणजे काय हे जाणणे आवश्यक आहे. आज आपण पहिला पाठ म्हणजे धम्मलिपी म्हणजे काय हे पाहणार आहोत. आता धम्मलिपी म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला भाषा म्हणजे काय आणि लिपी म्हणजे काय यातला भेद नेमका काय आहे तो समजून घेतला पाहिजे. भाषा म्हणजे बोलणे, भाषा म्हणजे बोलणे, जे शब्द आपल्या कानावर पडतात, ऐकू येतात आणि आपल्याला समजतात, ती आहे बोली भाषा. ही भाषा अनेक प्रकारची आहे. पहिली भाषा आहे बोली भाषा म्हणजे मौखिक भाषा, ज्याला आपण लँग्वेजिक भाषा म्हणतो. त्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषा येतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगू, जपानी, कोरियन, अनेक प्रकारच्या भाषा आहेत. विविध प्रांतामध्ये, विविध देशांमध्ये मुखावाक्ये शब्दाचं उच्चारण करून जी बोलतो, जो संवाद साधतो, त्याला मौखिक बोली भाषा असे म्हटले जाते. दुसरी भाषा आहे सांकेतिक भाषा, इशाऱ्यांची भाषा, नजरेची भाषा. या शब्दात उच्चारण नसते, मौन राहून केवळ हाताचा इशारा करून, नजरेने, स्पर्शाने आपण संवाद साधत असतो. यासाठी कुठल्याही वर्णाची आवश्यकता नाही. सांकेतिक भाषेत वर्णाची आवश्यकता पडतच नाही, पण मौखिक भाषेत मात्र वर्णाची आवश्यकता असते. सांकेतिक भाषेत महत्त्वाचं आहे तुमचा इशारा दुसऱ्यांना समजणे, दुसऱ्यांचा इशारा तुम्हाला समजणे. आता मौखिक संवाद साधण्यासाठी काय आवश्यक आहे? ही भाषा आपल्याला संवाद साधण्यासाठी दोन व्यक्तींची गरज आहे. सुसंगत संवाद होणे आवश्यक आहे, म्हणजेच त्या दोन व्यक्तींमध्ये ती भाषा समजून घेणं आवश्यक आहे. त्या दोन व्यक्तींमध्ये जे बोलताय ते एकाच भाषेचे असले पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला दुसऱ्यांच्या भाषा चटकन समजत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपली भाषा प्रिय वाटते. आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी येते, गुजरातची गुजराती, UP, बिहार, MP हिंदी, मद्रासची मद्रासी, कर्नाटकची कन्नड, तसेच इतर देशांच्या भाषा जपानची जपानी, चीनची चीनी, ब्रह्मदेशाची ब्राह्मी, बर्मी
अशा अनेक प्रकारच्या भाषा आपल्याला दिसून येतात। जगातील सर्व भाषांमध्ये आपण संवाद साधू शकतो। हे कसं काय? आजच्या काळात आपण जगाशी संवाद साधण्याचं मुख्य कारण आहे बोलीभाषाच। मग प्रत्येक देशाची, राष्ट्राची, प्रांताची भाषा जर वेगवेगळी असेल तर आपण त्यांच्याशी कसा काय संवाद साधू शकतो? तर याचं मुख्य कारण आहे की हे संवाद साधण्यासाठी जरी प्रत्येक भारताच्या प्रत्येक राज्यातील भाषा वेगवेगळी आहे, परंतु राष्ट्रीय भाषा म्हणून जिला सन्मान मिळतो ती एकमेव हिंदी भाषा आहे। म्हणजे आपली राष्ट्रभाषा हिंदी असल्यामुळे आपण हिंदीत अनेकांशी बोलून एकमेकांशी संवाद साधू शकतो। अपवाद काही राज्य देखील आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला जगाशी संवाद साधायचा असेल तर जगाची भाषा समजणे आवश्यक आहे, आणि जगाची इंटरनॅशनल भाषा एकच आहे आणि ती म्हणजे आहे इंग्रजी। आणि इंग्रजी शिकलं तर आपल्याला जगाशी सुसंवाद साधणे सहज शक्य होते। आता लिपी म्हणजे काय आहे? लिपी म्हणजे लेपन करणे, लिहिणे, कोरणे, लिखित असणे किंवा सारवणे, वेगवेगळी चिन्ह काढणे, चित्राद्वारे आपण आपले विचार प्रकट करणे होय। जेव्हा मानवाच्या जीवनाच्या इतिहासातील प्राचीन संशोधन कोणते असेल तर ते लिपीचे होय। पाषाणयुगात मनुष्य उपजीविकेसाठी दगडी हत्यारे, अवजारे, वस्तू बनवू लागला होता। तो समूहाने राहायला शिकत होता। त्याचवेळी त्याचे स्वर हे प्राकृत होते, म्हणजे नैसर्गिक होते। तो संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यावेळी तो उभ्या, आडव्या, तिरक्या रेषा काढून आपला भाव व्यक्त करत असे। हीच लिपीची खरी सुरुवात होय। या रेषा काढत असतानाच निसर्गातील वन्यजीव, वृक्ष यांची चित्र काढून तो लोकांशी आपले भाव प्रकट करत असे। म्हणजे वाघ म्हणजे भीतीदायक चित्र, मग त्याप्रमाणे वाघ पटकन काढता येत नाही, पण वाघ सदृश्य भीती तो त्याद्वारे काढून दाखवत असे। याच लिपीला म्हणजे या चित्रांना चित्रलिपी असे संबोधले जाऊ लागले। अजंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये आपल्याला चित्रलिपी पाहायला मिळते। या चित्रांच्या साहाय्यानेच वस्तू आणि प्राण्यांचा बोध होऊन त्यांना नावं पडू लागली। चित्रलिपीच्या साहाय्यानेच पुढे अक्षरं तयार झाली आणि या अक्षरांच्या साहाय्यानेच वर्णमाला तयार झाली। जर आजच्या काळात सर्वाधिक प्राचीन लिपी, चित्रांची लिपी कुठे पाहायची असेल तर ती भीमबेटका येथील गुहांमध्ये आपल्याला आढळून येते। सांची स्तूपापासून नागपूर महामार्गावर येत असताना रायपूर जिल्हा लागतो आणि या रायपूर जिल्ह्यात, मध्य प्रदेशातील ह्या रायपूर जिल्ह्यात भीमबेटका ही गुहा आढळते। भगवान बुद्धांच्या काळात चित्रलिपीचं अस्तित्व होतं आणि याचे उदाहरण म्हणजेच बिंबिसार राजा आहे। जेव्हा अनेक देशातील राजांनी बिंबिसार राजाला मैत्रीचे संबंध स्थापित करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या करवी अनेक मणिरत्न भेट म्हणून पाठवली होती, त्या बदल्यात अनमोल रत्न म्हणून त्रिरत्नाची भेट बिंबिसार राजाने त्यांना दिली होती। आता ही कशी भेट दिली त्रिरत्नाची? 3 रत्न कोणती आहेत? तर ज्यावेळी या पुक्कसाती, गांधार नरेश पुक्कसाती याने जेव्हा बिंबिसार राजाला भेट दिली त्यावेळी राजाने पाहिले ही मणिरत्न अतिशय अनमोल आहेत, मौल्यवान आहे, याची तुलना इतर रत्नाशी होत नाही। मग आता त्या राजांना आपल्याकडून भेट काय द्यावी असं त्याच्या मनात विचार आला आणि हा विचार येता क्षणी राजाने, त्यावेळी तो भगवान बुद्धांचा उपासक होता आणि बुद्धांच्या सानिध्यामुळे राज्यात सुव्यवस्था, अशी त्याच्या राज्यात सुव्यवस्था त्यांनी प्रस्थापित करण्याचा अनेक प्रयत्न केला आहे। आणि जेव्हा भगवान बुद्धांचं सानिध्य लाभलं
तर त्याला योग्य वळण लागून अधिक चांगल्या गती प्राप्त झाली होती. आणि त्यामुळे भगवान बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांना राजाचं शरण गेला होता, अनुसरत होता. मग त्याच्या मनात आलं, ही 3 रत्न जगातील सर्व रत्नांपेक्षा अनमोल आहेत, मौल्यवान आहे. याची तुलना जगातील कुठल्याही रत्नाशी केली जात नाही. मग मी हीच रत्न का भेट देऊ नये असा विचार आला आणि त्याने रेशमी कपड्यावर त्रिरत्नांची चित्र अंकित करून हुक्कसाती राजे आणि इतर राजांना पाठवून दिली. म्हणजे माझ्या राज्यात किती सुव्यवस्था आणि चांगला मार्ग मला सापडलेला आहे आणि तो मार्ग या 3 रत्नांच्या साह्याने सापडलेला आहे हेच त्याने दर्शवलं. आणि अशा रीतीने त्याने धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठीच या चित्रलिपीचा उपयोग केलेला आहे. जसजसा मनुष्यांचा विकास होत गेला तसं त्याच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडली. ज्ञानात भर पडत गेली तसंच प्राकृत स्वरूपात मुखातून बाहेर पडणारे ध्वनी आणखीन विकसित करता येऊ लागले आणि त्यातूनच शब्दरचना तयार झाली. त्यातूनच वाक्यरचना होत होती. पुढे हेच ध्वनी लिपिबद्ध करण्यात प्रयत्न सुरुवातीला निसर्गाच्या प्राकृतिक तत्वांच्याच आधारे म्हणजे उभ्या, आडव्या, तिरक्या रेषा, गोल, अर्धगोल याच्या साह्यानेच केला गेला. नंतर पुढे जाऊन या चित्रांच्या साह्यानेच शब्द लिपिबद्ध करण्यात आले. आता जरी चित्रलिपीचा वापर कमी झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. उदाहरणतः आज देखील आपल्याला पाणी दाखवायचं आहे तर पाणी शब्दप्रयोग करत नाही आपण, तर पाण्याचं चित्र काढतो. त्याप्रमाणे आकाश दाखवायचं असेल तर आकाशाचं चित्र काढतो. ढग, पाऊस काढायचं असेल तर पावसाचं चित्र काढून देखील आपण एकमेकाशी संवाद साधतो. म्हणजेच चित्रांच्या साह्याने आपण एकमेकाशी आज देखील संवाद साधू शकतो. चित्रकार चित्रातून, चित्राच्या लिपीतूनच आपले विचार प्रकट करत असतो. एक जुना पिक्चर आहे, त्यात त्या नटाला, बहुतेक तो मनोज कुमार आहे, त्या नटाला त्याच्या हिरोईनचं नाव फुलवा होतं आणि ते लिहायचं होतं. त्याने दगडावर ते नाव लिहिलं. कशा रीतीने लिहिलं तर त्याने फुलाचं चित्र काढलं आणि त्याच्यापुढे वा हे अक्षर लिहिलं, झालं फुलवा. आपण पण लहानपणी भूगोल हा पूर्ण भूगोल शब्द न लिहिता भू काढून त्याच्या भौतिक गोल काढत होतो, म्हणजेच भूगोल काढत होतो. तर अशा प्रकारे चित्रलिपीच्या साह्याने आपण देखील संकेत देतो. या चित्रलिपीच्या साह्यानेच पुढे वर्णसंख्या तयार झाली आणि त्याची वर्णसंख्येची चिन्ह होऊन अक्षर तयार झाली. अशा रीतीने लेखन कला अस्तित्वात आली होती, आली असावी. या लिपीचा उपयोग माहिती संचलनासाठी, त्याप्रमाणे संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. मुख्यत्वे वर्णाक्षरे, अंक याचा वापर देखील केला जातो. वर्ण किंवा ध्वनी उच्चारांचे लेखन करण्याचे विशिष्ट अशा सांकेतिक चिन्हाचा उपयोग करण्यात येतो. अशा प्रकारच्या चिन्हांच्या समूहाला लिपी म्हटलं जातं. आणि आपण जे चिन्ह लिहित असतो तेव्हा एका चिन्हापासून एकाच वर्णाचा बोध केला जातो, तेव्हाच त्या लिपीचा खरा उद्दिष्ट सफल होतो. म्हणजेच एक सांकेतिक चिन्हचा वापर करत असताना त्या चिन्हाचा ध्वनी एकच असतो, वेगळा नाही. उदाहरणतः अचिन्ह, उदाहरणतः या चिन्हाला महाराष्ट्रात सर्वत्र अ म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच ह्या वर्णाचा उच्चार महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी अ असा होतो.
या चिन्हाला ब म्हटलं जात नाही, कारण जर ब म्हटलं तर या चिन्हाचा अर्थच बदलेल. आणि यासाठीच आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की कोणत्या चिन्हाला कोणतं उच्चारण आहे. आणि त्यासाठी गरज आहे भाषा आणि लिपी शिकायची असेल तर त्या भाषेतील वर्णमाला माहीत असणे आवश्यक आहे. व या भाषेबरोबर त्या वर्णमालेतील प्रत्येक वर्णासाठी कोणते सांकेतिक चिन्ह वापरले जाते हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. कारण याशिवाय आपल्याला शब्दरचना करता येत नाही. जर बघितलं तर मराठी भाषेत 48 वर्ण आहेत, संस्कृत भाषेत 52 वर्ण आहेत, इंग्रजीमध्ये 26 वर्ण आहे. याप्रमाणे पाली भाषेत काही ठिकाणी 41, काही ठिकाणी 43 वर्ण आढळतात. आता भाषेचा उगम कसा झाला? प्रत्येक भाषेत स्वर आणि व्यंजनांची मिळून वर्णमाला तयार होते. मूळ जर स्वरूप बघितलं तर वर्णमालेची संख्या, व्यंजन आणि स्वरांची संख्या अत्यंत कमी असते. परंतु पुढे जाऊन स्वर आणि व्यंजनांची मिळून एक नवीन वर्णमाला तयार होते. म्हणजेच प्रत्येक व्यंजनामध्ये स्वर मिसळला की नवीन वर्ण तयार होतो. उदाहरणतः क या वर्णाला आ हा स्वर जोडला तर का वर्ण होतो, ई स्वर जोडला तर की वर्ण होतो, उ स्वर जोडला तर कु वर्ण होतो. अशा रीतीने आपण उच्चारण करताना ज्या प्रकारे उच्चारतो त्या प्रकारे वर्णाची साखळी तयार होत असते. त्यामुळे ध्वनी उच्चारणाने शब्द रचना कृती तयार होते. एकापेक्षा अधिक वर्ण एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यातून वाक्यातून लेख तयार होतात, म्हणजे मोठमोठे पॅरेग्राफ तयार होतात आणि त्यातूनच भाषेचा उगम झालेला दिसून येतो. पाली भाषेत एकूण 41, काही ठिकाणी 43 वर्णमाला आढळते. याला कारण काय आहे? तर पाली भाषेत जेव्हा लिपीचा उदय झाला, म्हणजे लिपी तर भगवान बुद्धांच्या काळात पण होती, 64 प्रकारच्या लिपी होत्या. त्या काळची बोली भाषा होती पाली. भगवान बुद्धांनी आपले सर्व संदेश पाली भाषेत दिले. परंतु भगवान बुद्धांचे संदेश त्यावेळी लिहिले गेले नाहीत. का लिहिले गेले नाहीत? तर त्यावेळी भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रत्येक संदेश हा लक्षपूर्वक ग्रहण करून तो तसाच्या तसा स्मरणात ठेवण्याची पद्धत होती. आणि यामुळेच लेखन कला असून देखील ते लिपीचा उपयोग केला गेला नाही. भगवान बुद्धांचे कोणतेही सत्य, कोणतेही उपदेश लिहिले गेले नाही. आणि यामुळेच त्या काळातल्या लिपीत भगवान बुद्धांची पाली भाषेतील स्वर व्यंजने लिहिली गेली नाही. त्याचं व्याकरण त्याच काळात, नंतरच्या काळात, भगवान बुद्धानंतरच्या काळात भगवान बुद्धांचे संघातील शिष्य होते भदंत कच्छायन यांनी भगवान बुद्धांचे पाली संदेशाचं व्याकरण केलं. या व्याकरणानुसार त्यांनी स्वरांची संख्या 8 सांगितली तर व्यंजनांची संख्या एकूण 33 सांगितली. आणि त्यानुसार भगवान बुद्धांचे जे उपदेशाचा सारसंग्रह आहे जो लिपिबद्ध पुढच्या काळात झाला, परंतु या स्वर रचनेच्या आधारेच लोकांना शिकवण्याची पद्धत सुरू झाली. पुढे जाऊन भदंत महामुगलायन या संघात सामील झाले होते. मधला काळ 100-150 वर्षाचा होता आणि त्या काळात भदंत महामुगलायन यांनी देखील या पाली भाषेचे म्हणजे भगवान बुद्धांच्या उपदेशांचे संकलन केले आणि त्यांनी व्याकरण रचना केली. त्यात स्वरांची संख्या वाढलेली दिसून येते. म्हणजे त्यांनी स्वर संख्या एकूण 10 सांगितली, व्यंजने मात्र 33च सांगितली. आणि म्हणूनच पाली भाषेत काही ठिकाणी 31 म्हणजे 10 स्वर येतात तर काही ठिकाणी 8 स्वर येतात आणि व्यंजनांची संख्या मिळून 41 किंवा 43 अशी दिसून येते. आता धम्मलिपी, यातूनच पुढे जाऊन ही धम्मलिपी तयार झालेली आहे, ज्या लेखनात मानव जातीच्या
तसे जीवसृष्टीच्या प्रत्येक प्राणीमात्रांच्या कल्याणाचा धम्म जास्तीत जास्त प्रमाणात लिहिलेला आढळतो ती लिपी म्हणजेच धम्मलिपी. भगवान बुद्धांचे उपदेश म्हणजेच धम्म संदेश या लिपीमध्ये जास्त प्रमाणात लिहिलेले म्हणजे लिपिबद्ध केलेले आढळून येतात. भगवान बुद्धांच्या काळातील बोलीभाषा नैसर्गिक म्हणजे प्राकृत, त्यास पाली भाषा म्हटले जाते. त्यामुळेच भगवान बुद्धांनी लोककल्याणाचा धम्मच मुळात बोलीभाषेत दिलेला आहे. लोकांना समजेल अशा भाषेत भगवान बुद्धांचा धम्म आहे. त्या काळची बोलीभाषा पाली होती. आत्ताची बोलीभाषा महाराष्ट्राची मराठी आहे, UP MP बिहारची हिंदी आहे, गुजरातची गुजराती आहे. म्हणजे आत्ताच्या बोलीभाषा भारतातील ठिकठिकाणच्या भाषा यामध्ये फरक पडलेला आहे. त्या काळात सर्वत्र बहुतेक पाली भाषाच असावी आणि म्हणूनच बुद्धांनी या भाषेतच लोकांना उपदेश केलेले आहे. त्यावेळी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 64 लिपी होता. मात्र 2 लिपीचा उल्लेख वारंवार आढळून येतो, तो म्हणजे ब्राह्मी आणि खारोष्टी. धम्मलिपीला कोणते नाव द्यावे या ब्राह्मी की धम्मलिपी यावर अनेक तज्ज्ञांची वेगवेगळी मतमतांतर आहेत. पुढील जेव्हा आपण या लिपीचा अभ्यास करू तेव्हा त्याचा उल्लेख येणारच. या लिपीला धम्मलिपी म्हणावं का पाली म्हणजे ब्राह्मी लिपी म्हणावं हे आपल्याला शिलालेखाद्वारे समजून घेता येईल. जर आपण बघितलं तर ही लिपी म्हणजे काय तर सर्वाधिक संशोधन झालेली ही लिपी आहे. जर खऱ्या अर्थाने भारतातील प्राचीन संस्कृतीचा उदय आणि इतिहास याचं संशोधन झालं असेल तर सर्वात प्रथम या धम्मलिपीचं संशोधन झालेलं आहे. या लिपीचं केवळ संशोधनच झालं नाही तर मूळ अर्थ समजण्यास देखील पुरातत्वज्ञानांना यश प्राप्त झालेलं आहे. इसवी सन पूर्व 300 वर्षाच्या कालखंडापासून ते नंतरच्या पुढील असलेल्या लेखानात जे जे साम्य आढळून आले, बदल आढळून आले त्या सर्वाचं संशोधन केलं गेलं. इसवी सन पूर्व 1837 साली ब्रिटिश अधिकारी सर जेम्स प्रिन्सेप हा नाणेतज्ञ होता. त्याला नाण्यांचा अभ्यास करण्याचा म्हणजे त्याच्यावरच तो अधिकारी होता. जेव्हा नाण्यातील विविधता त्याच्यावर असणारी लिपी या त्याचं कुतूहल वाढवत होती आणि म्हणूनच त्याने त्याचा शोध घ्यायचं ठरवलं. त्यानंतर त्याला या लिपीचं वाचन करण्यात यश आलं. फक्त ही लिपीच नाही, सर्वाधिक प्राचीन आणि संशोधन झालेल्या या लिपीमध्ये जर बघितलं तर 1837 साली सर जेम्स प्रिन्सेप या नाणेतज्ञाला सम्राट अशोकाने लिहिलेल्या शिलालेखांचे अनेक शिलालेख सापडले आणि त्या 1837 साली 7 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर ह्या सर जेम्स प्रिन्सेपला पहिला शब्द वाचण्यात यश मिळालं. तो शब्द होता दानम, म्हणजेच दान या शब्दाचं वाचन त्याला करता आलं आणि अशा प्रकारे हळूहळू त्याने या धम्मलिपीचं वाचन केलं आणि त्यामुळे सर जेम्स प्रिन्सेपच्या अथक प्रयत्नामुळे यश प्राप्त होऊन बौद्ध चीनी प्रवासी फैयान याच्या लिखाणात आलेल्या भारतातील 2 लिपीचा उल्लेख आहे. एक उजवीकडून डावीकडे जाणारी आणि डावीकडून उजवीकडे जाणारी. या उजवीकडून डावीकडे जाणारी त्याला खरोष्टी लिपी म्हणतात. याचा उल्लेख अरबस्थानात जास्त प्रमाणात आढळून येतो तर भारतात याचा कमी प्रमाणात आहे. मात्र डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या लिपीचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळत होता. सर जेम्स प्रिन्सेपला अथक प्रयत्नानंतर यश मिळाल्यानंतर ती पहिली लिपी म्हणजेच या लिपीचा शोध लागला. तेव्हा त्याला एक वाक्य वारंवार आढळून आलं, ते म्हणजेच इयं धम्मलिपी, ही धम्मलिपी. याचबरोबर या लिपीला
मध्ये त्याला अनेक शब्द आढळून आले. त्यामधला अनेक दुसरा शब्द होता देवानंग पियेन. त्यावेळी श्रीलंकन राजाला देवानंग प्रेन म्हणत. त्याच्या पुढे प्रश्न पडला होता की तो राजा भारतात येऊन कशाला लेखन करेल. तेव्हा अधिक संशोधनानंतर सम्राट अशोकाचा शिलालेख या ठिकाणी त्याचा विस्तार कसा झाला याचा उल्लेख त्याला कळला. म्हणजेच सर जेम्स प्रिन्सेपच्या अथक प्रयत्नामुळे भारताच्या इतिहासात दडपले गेलेला इतिहास सम्राट अशोक हा पुनर्जीवित झाला म्हटलं तरी हरकत नाही. सम्राट अशोकाच्या काळात लेखनकलेचा विस्तार होत गेला. या लिपीच्या अनुषंगानेच भारतातील अनेक लिपींचा उदय झालेला आहे. त्यामध्ये शारदा लिपी आहे, संस्कृत लिपी आहे, मोडी लिपी आहे आणि आजची आधुनिक देवनागरी लिपीसुद्धा याच लिपीच्या साहाय्याने तयार झाली. म्हणूनच या लिपीला सर्व लिप्यांची जननी म्हणतात. आणि इतकंच नाही तर ह्या लिपीला इयंग धम्मलिपी ही धम्मलिपीच आहे असं म्हटलं जातं. कारण या लिपीमध्ये कुठल्याही शिलालेखात ब्राह्मीचा उल्लेख केलेला नाही तर धम्मलिपीचाच उल्लेख आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटतो, तसाच तो इतर भाषांचा आणि लिपीचा वाटत नाही. कारण तो समजतच नाही. समजत नसल्यामुळे संवाद साधता येत नाही. अशावेळी भारतातील एकता एकात्मता टिकवण्यासाठीच राष्ट्रभाषेची आवश्यकता वाटली असावी आणि त्यामुळेच हिंदी भाषेला राष्ट्रभाषा घोषित केली असावी. तसेच भाषेचे लेखन करण्यासाठी लिपीची आवश्यकता आहे. भारतात सर्वत्र एकच लिपी राष्ट्रीय लिपी म्हणून ओळखली जावी. सर्वांनी त्या लिपीला बद्दल आपुलकी वाटावी आणि मान सन्मान द्यावा आणि सर्वांनीच आपले लिखाण त्या लिपीत करावे. त्या लिपीचं स्तोत्र म्हणून पाली भाषा आणि धम्मलिपीला सन्मान मिळणे आवश्यक आहे. आज पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याप्रमाणेच या धम्मलिपीला सुद्धा अभिजित लिपीचा दर्जा मिळाला पाहिजे, पुरातन दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तसेच मानवजातीच्या कल्याणाचा दुःखमुक्तीचा मार्ग देखील तथागतांनी सांगितलेला हा मार्ग या धम्मलिपीत लिहिलेला आढळून येतो. त्याप्रमाणे वर्धमान महावीर यांनी उपदेशलेले सुत्त त्यांचे गाथासुद्धा या लिपीतच आढळून येतात. या तत्त्वज्ञानाचे अनुकरण करण्यासाठी पाली भाषा आणि धम्मलिपी शिकणं आवश्यक आहे. धम्मलिपी सर्व लिपींची जननी असल्याने तिची गुणवैशिष्ट्य याच लिपीमध्ये आढळतात. प्रत्येक वर्णासाठी, प्रत्येक स्वरासाठी आणि व्यंजनांसाठी एक एक प्रत्येकी चिन्ह आढळून येतं. त्याचप्रमाणे स्वरादी व्यंजनासाठी देखील वेगळ्या चिन्हाद्वारे ते न दर्शवता त्या व्यंजनांना जोडून दुसरी स्वरचिन्ह देखील आपल्याला आढळून येतात. मराठी भाषा आणि देवनागरीमध्ये स्वर व्यंजनांची संयुक्त लिहिण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार ही स्वरचिन्ह लावली जातात आणि त्याप्रमाणे व्यंजनांची 12 वर्णमालेची 12 खडी तयार होते. मराठी भाषेत वर्णमालेची ही 12 खडी आहे. इंग्रजी रोमन लिपीत मात्र व्यंजना स्वर जोडता येत नाही, तर त्याऐवजी रोमन लिपी लिहून म्हणजे इंग्रजी व्यंजन लिहून त्याच्या पुढे जे 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू या स्वरांपैकी एक स्वर कधी 2 स्वर एकत्र लिहिले जातात आणि त्या प्रकारे ती वर्णमाला तयार होते. मराठी अक्षर जर बघितलं तर अलका, हे अलका अक्षर, यामध्ये क या शब्दाला आ जोडावा लागतो तेव्हा तो अलका होतो, नाही तर अलक हा शब्दच तयार झाला असता. म्हणजे ह्या क ला आ जोडण्यासाठी काना म्हणून उभ्या रेषेची मराठीमध्ये रचना केलेली आढळून येते. त्याप्रमाणेच इंग्रजीमध्ये अलका लिहायचं असेल तर के पुढे
ए हा वर्ण लिहावा लागतो, तेव्हाच तो पूर्ण होतो, अन्यथा नाही. अशा प्रकारे स्वर व्यंजनाचे जोडून काही वेळा ठिकाणी स्वर व्यंजन एकत्र जोडल्यामुळे जोड अक्षर देखील तयार होत असतात आणि अशा प्रकारे ही व्यंजने जी संयुक्त माला तयार होते, ही धम्मलिपी आहे. आपल्याला हीच धम्मलिपी शिकायची आहे आणि ही शिकण्यासाठी आपण सगळेच या ग्रुपवर जॉईन झालेला आहात. तर आपण अशा प्रकारे आता धम्मलिपी शिकण्यास सुरुवात करणार आहोत. ही धम्मलिपी सहज, सोपी, सरळ आहे. उभ्या, आडव्या, तिरक्या, गोल रेषांनी आपल्याला ही धम्मलिपी सहजतेने शिकता येते आणि ही लिपी आपल्या सर्वांना ती शिकता यावी, सम्राट अशोकाने कोरलेले शिलालेख वाचता यावेत, यासाठीच आपण या वर्गाची निर्मिती केलेली आहे. आणि BSI म्हणजे भारतीय बौद्ध महासभेतर्फेच हे धम्मलिपी वर्ग विनामूल्य आपल्याला शिकवले जातात. आपण ते शिकावेत एवढंच मी सांगते. त्याचबरोबर पाली भाषा शिकून आपल्या लेणींचं संवर्धन करावं, आपला बुद्धिस्ट वारसा आपण जतन करावा, हीच सगळ्यांना विनंती करते. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.